अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती यामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांचा आता मदत मिळवण्यासाठीचा नवा संघर्ष सुरू झालाय। बीडच्या गेवराई तालुक्यातील सिंदफणा नदीच्या महापुरामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झालंय। अशात शासकीय आकडेवारीमध्ये गेवराई तालुक्यात प्रशासनाने घातलेल्या घोळाचा फटका शेतकऱ्यांना बसतोय। बागायती पिकं कोणती आणि जिरायती पिकं कोणती असा संभ्रम निर्माण झालाय। शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं। कागदपत्र आणि शासनाच्या अटी शर्ती यामुळे दिवाळी आधीच मदत कशी मिळणार असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याशी आपण बोलूया। सुरेश, काय सांगाल, शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे, काय प्रश्न त्यांच्या समोर उभे आहेत? बीडच्या गेवराई तालुक्यामध्ये जे प्रशासनाने अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती याचे पंचनामे केले। सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीचे पंचनाम्याची जी आकडेवारी शासकीय समोर आली त्यामध्ये जे बागायती क्षेत्र आहे ते 0-0 दाखवण्यात आले। कुठलंही हेक्टर पीक हे बागायती गेवराई तालुक्यामध्ये नाही अशा पद्धतीने दाखवलं गेलंय। त्यामुळे असा प्रश्न उपस्थित होतो की बागायती पिकं कोणती आणि जिरायती पिकं कोणती या संदर्भामध्ये हा शासन दरबारी घोळ आहे। तहसीलदार यांनी स्पष्ट कृषी अधिकारी यांना पत्र लिहिले। माझ्याकडे पत्र देखील आहे ज्या पत्रामध्ये तहसीलदार त्यांना विचारतात खरीप पिकामधील कोणती पिके ही बागायती व कोणती पिके ही कोरडवाहू आहेत याबाबत मार्गदर्शन करावे। मग तालुका कृषी अधिकारी यांना देखील या संदर्भात माहिती नाही। त्यामुळे तालुका कृषी अधिकारी हे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना पत्र पाठवतात आणि आम्हाला मार्गदर्शन करा म्हणतात की खरीपामधील कोणती पीक बागायती व कोणती पिके जिरायती आहेत याबद्दल मार्गदर्शन करावं। म्हणजे हा जो काही बागायती आणि जिरायतीचा जो काही घोळ आहे तो घोळ अद्यापर्यंत मिटला नाही। आणि सुवर्ण यामध्ये जो फटका बसणाऱ्या शेतकऱ्यांना तो खूप मोठा फटका आहे। जिरायती जमीन असेल तर त्याला 8,500 रुपये नुकसान मिळणार आहे आणि बागायती जमीन असेल तर त्याला 17,000 रुपये मदत मिळणार आहे। त्यामुळे जर एखादी जमीन बागायती असेल तर ती बागायती कोणती आणि बागायती पिकं कोणती, तर 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधीमध्ये जी पिकं घेतली जातात त्याला बागायती म्हटलं जातं। विशेषतः दुसरीकडे जर बघितलं तर गेवराई तालुक्यामध्ये सिंदफणा नदीपात्र आहे, त्याचबरोबर पलीकडून गोदावरी नदीपात्र आहे आणि मोठा कॅनल देखील आहे। त्यामुळे पाण्याची उपलब्धी आहे, त्या ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धी असेल त्याला बागायती जमीन म्हटलं जातं। एवढंच नाही, यात धक्कादायक गोष्ट म्हणजे जी भाजीपाला वर्गीय पिकं आहेत गेवराई तालुक्यातील ज्या ठिकाणी विलास सरांनी देखील तिथले फळबागा वगैरे दाखवलं होतं, तर त्या ठिकाणी जर बघितलं तर जवळपास दररोज त्या ठिकाणाहून 70 ते 80 टेम्पो हे भाजीपाल्याचे पुणे मुंबईच्या मार्केटमध्ये जातात। मग एवढ्या प्रमाणात भाजीपाला असताना देखील ते भाजीपाला वर्गीय पिकं हे बागायत जमिनीमध्ये घेतली गेली नाहीत। दुसरा जर आणखी एक भाग यामध्ये बघितला तर शेतकऱ्याला सिंचन विहीर ही सरकारने दिली, सोलार पंप हे सरकारने दिलं। मग एखाद्याकडे पाणी उपलब्ध आहे तो जर पीक 6 महिन्यापेक्षा जास्त घेत असेल तर ते बागायती का नाही असा शेतकऱ्याचा सवाल आहे। आणि हे जे काही शासन दरबारामधलं जे काही घोळ चालू आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अद्यापर्यंत पंचनामे जर झाले नसतील, मार्गदर्शन मागवलं असेल तर नुकसान भरपाई दिवाळीच्या अगोदर कसं मिळणार आहे सुवर्ण, हा मोठा प्रश्न आहे। अगदी बरोबर।